हेलो एवरीवन, वेलकम टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज मी बनवते पीनट बटर, जे भरपूर प्रोटीन रिच अशी रेसिपी आहे आणि मुलांना ती खूप आवडते. तर ती तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल तर भरपूर कॉस्टली असते. तसेच त्याच्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह वगैरे पण टाकलेले असतात, फ्लेवर्स ॲडेड असतात. तर आपण घरच्या घरी ही सोपी रेसिपी अगदी नॅचरल पद्धतीने आणि साध्या इन्ग्रेडियंट्समधनं बनवणार आहे. त्यासाठी मी येथे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. हे मी रेग्युलर शेंगदाणे घेतलेले आहेत, छोट्या साईजचे जे आपण भाजीला वापरतो. याऐवजी तुम्ही मोठे-मोठे शेंगदाणे जे असतात काबुली टाईपचे, जे की खाऱ्या शेंगदाण्यासाठी वापरले जातात, ते वापरले तर अजून छान पीनट बटर होतं. हे शेंगदाणे जे आहेत मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि कापडावरती घासून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या साली पाखडून घेतल्या आणि मिक्सरच्या जारमध्ये याला शिफ्ट करते आहे. साली तशा काढल्या नाहीत तरी चालेल, मी या मताची आहे. कारण की पौष्टिक घटक विनाकारण बाजूला काढण्यात काहीच अर्थ नाही. सालींमुळं फक्त पीनट बटरचा तुमचा कलर डार्क होईल. बाकी त्याचे काहीच नुकसान नाहीये. तर साली नाही काढल्या तरी चालतील. पण मी येथे दाखवण्यासाठी आज काढलेल्या आहेत. आता मिक्सरमध्ये याला पल्स मोडवरती म्हणजे चालू-बंद पद्धतीने मी हे एकदा फिरवून घेतलेलं आहे. चमच्याच्या मदतीने ह्याला आता बाजूला करून घ्यायचं भांड्यापासून आणि परत एकदा सलग असं फिरवून घ्यायचं. हे दुसऱ्या टर्ममध्ये मी जे वाटलेलं आहे, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता याची पेस्ट तयार व्हायला लागली आहे. पहिल्या याच्यामध्ये फक्त तुकडे होतात शेंगदाण्याचे. आता याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर यायला लागलेलं आहे आणि एकसंधपणा आलेला आहे. पण अजूनही याचं तेल सुटलेलं नाहीये. शेंगदाण्यांना भरपूर तेल सुटू द्यायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला याला परत मध्यभागी घेऊन एकदा फिरवावं लागणार आहे. लगेचच तिसऱ्या वेळेत सुद्धा याला तेल सुटलेलं नाहीये. पण हो, आणखीन एकसारखं आणि मऊ हे झालेलं आहे. आता यामध्ये मी काही घटक ॲड करते. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि 1 चमचा मध टाकलेला आहे. आता हे पदार्थ टाकल्याच्या नंतर परत याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि मिक्सरला हे बऱ्यापैकी फिरवायचं. परत फिरवून परत मध्ये आणायचं. असं 2 ते 3 वेळेस केल्याच्या नंतर त्याला छान असं तेल सुटायला लागतं आणि व्यवस्थित आपल्याला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी होती. आता सगळे पदार्थ व्यवस्थित त्याच्यामध्ये मेल्ट झाल्याच्या नंतर भांडं आपलं सारखं फिरवून मिक्सरचं जे आहे ते गरम होतं आणि शेंगदाण्याला पण तेल सुटायला लागतं आणि त्यानंतर मग ही आत्ता दिसते तशी कन्सिस्टन्सी याची तयार होते. आपलं पीनट बटर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता त्याची एक छोटीशी रेसिपी मी लगेच करून पाहणार आहे. कारण की मुलं खूप एक्सायटेड होते पीनट बटर खायसाठी. तर मी ब्रेड घेतलेले आहेत. पोळीला पण हे आपण लावून देऊ शकतो ब्रेडच्या ऐवजी. पण ब्रेड होते घरामध्ये त्यामुळे मी ब्रेड घेतलेले आहेत. त्याला साजूक तुपावरती व्यवस्थित असं खरपूस गोल्डन ब्राउन कलरवरती मी थोडंसं क्रिस्पी करून घेतीये. मंद गॅसवरती हे शेकून घ्यायचे म्हणजे क्रिस्पी होतात छान आणि त्यानंतर मग मी त्याला लगेचच पीनट बटर लावणार. आता तुम्ही बघू शकता छान असे गोल्डन ब्राउन झालेले आहेत ब्रेड. छान असं बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि अगदी ब्रेड वर ते मस्तपैकी असं लागलं जातंय. आपलं रिअल बटर असतं मार्केटमधलं तसंच हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि सालं काढल्यामुळे छान त्याला असा पीच कलर आलेला आहे. थोडंसं साली जर असतील तर थोडासा ब्राउनिश टोन याला येतो. पण चवीला मात्र साली काढा अगर नका काढू, छानच लागते ही रेसिपी. विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह आणि कुठलेही अन्य वाईट घटक न टाकता आपण अगदी साध्या पद्धतीने हे पीनट बटर केलेलं आहे, जे की मुलांना आजकाल खूप आवडतं. मस्त असं फोल्ड करून मी दोन्ही मुलांना हे खायला दिलेलं आहे. छान असं त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. टेस्ट अप्रतिम लागते. याला तुम्हाला थोडंसं गोड करायचं असेल तर यामध्ये साखर किंवा गूळ किंवा अ, खजूर जे असतात, ओली खजूर ती पण तुम्ही वाटताना टाकू शकता. पण मधाला बऱ्यापैकी गोडपणा असतो. त्यामुळे मी आणि शेंगदाणे पण गुळमट असतात आणि भाजल्यानंतर ते आणखीनच गुळमट लागतात. त्यामुळे मध आणि शेंगदाण्याचा गुळमटपणा एवढं अगदी छान कॉम्बिनेशन होतं आणि माईल्ड असं छान पीनट बटर तयार होतं. तर गोड आवडणाऱ्यांनी याच्यामध्ये शुगर ॲड करू शकता. पण असंच हे छान लागतं. दोन्ही मुलांना खूप आवडलेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.